हॅलो एव्हरीवन. एजे सोल्युशन या संपूर्णतः मराठीसाठी वाहिलेल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अजित सर तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्रजी माध्यमातल्या इयत्ता 10वीच्या कवितेचे मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा हा प्रश्न अभ्यासणार आहोत, की ज्याला आपण सगळेजण रसग्रहण या नावाने ओळखतो. मी पुन्हा एकदा सांगतो की हे रसग्रहण या नावाने जरी विद्यार्थी ओळखत असले तरी हा रसग्रहण नसून हा कृतीपत्रिकेमध्ये म्हणजेच प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला जाणारा प्रश्न क्रमांक 2A आहे आणि त्याचं स्वरूप असं आहे की खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. तो आज हम 10th स्टैंडर्ड की पोएम नंबर 5 2 दिवस इस कविता के मुद्दों के आधार पर कृति सॉल्व करने वाले हैं. तो चलिए शुरू करते हैं. सुरुवातीला तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल, तो मुद्दा आहे की प्रस्तुत कवितेच्या कवी व कवयित्रीचे नाव. तर कवी आहेत 2 दिवस या कवितेचे कवी नारायण सुर्वे. दुसरा मुद्दा आहे प्रस्तुत कवितेचा विषय कष्टकऱ्यांच्या जीवनाचे वास्तव व त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन रेखाटणे. तो ये कविता का विषय है. कविता में लिखा गया है जो मेहनती लोग हैं, वर्कर्स है, तो उनके जीवन की रियलिटी और साथ ही साथ उनके जीने का जो पॉजिटिव एटीट्यूड होता है, दृष्टिकोन होता है, उसका ये वर्णन इस कविता में किया गया है. तिसरा जो मुद्दा असतो तो म्हणजे खालील ओळींचा सरळ अर्थ लिहा. तर यामध्ये तुम्हाला 2 ओळी दिल्या जातील आणि त्याचा अर्थ सिंपल अर्थ आपल्याला लिहायचा असतो. आपण उदाहरणासाठी ह्या 2 ओळी बघूया. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, हिशोब करतो आहे किती राहिले डोईवर उन्हाळे. तर कवी नारायण सुर्वे असं म्हणतायत की आयुष्यातले काही दिवस वाट पाहण्यात गेले तर काही दुःखाशी सामना करण्यात गेले. आता डोक्यावर अजून किती उन्हाळे म्हणजे कष्ट व संकटे राहिले आहेत हे मी मोजत आहे. तो इस 2 पंक्तियों का अर्थ ये है कि कवि कहते हैं कि जीवन में 2 दिन जो है वो अच्छे दिन आने की राह में बीत गए और अभी वो देख रहे हैं कि और कितने सारे दिन हैं. उन दिनों में मैं जो है संकटों का सामना करना पड़ेगा और वही दिनों को मैं अभी गिन रहा हूँ. हिशेब करतो आहे किती राहिले डोईवर उन्हाळे, यानी कष्टाचे अजून किती दिवस शिल्लक आहेत याचा मी हिशेब करत आहे. हमने और एक उदाहरण के लिए, हालांकि आपको केवल एक ही वो मुद्दा आएगा कि कोई भी एक ही मुद्दा होता है कि खालील ओळींचा सरळ अर्थ लिहा. तो हमने प्रैक्टिस के लिए आपको ये और एक मुद्दा दिया है कि शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. याचा सरळ अर्थ आहे, कवी नारायण सुर्वे म्हणतायत की आभाळामध्ये शेकडो वेळा चंद्र उगवतो, तारे उमलले, सुखमयी आणि धुंदवणाऱ्या रात्री आल्या, पण रोजची भूक भागवण्यासाठी खाव्या लागणाऱ्या खस्ता, कराव्या लागणाऱ्या मेहनतीतच माझे सारे आयुष्य निगुन गेले. तो कवि नारायण सुर्वे जी ये कहते हैं कि उनको भी जीवन में कुछ ऐसे पल आए कि वो बहुत ही खुशी से उन पलों को बिताने की कोशिश कर रहे थे, मगर डे टू डे लाइफ में उनकी रोज़मर्रा की ज़िंदगी में उनको वो समय वो पल नहीं मिला कि वो अपने जीवन जो है वो सुख के साथ बिताए, क्योंकि उनके जीवन में हमेशा अपने पेट पालने की चिंता लगी रहती थी और इसीलिए वो कहते हैं कि मेहनतीतच माझे सारे आयुष्य निगुन गेले. मतलब ये जो जीवन है वो केवल मेहनत करना, कष्ट करना और अपना पेट पालना इसमें ही बीत गए. त्यानंतरचा मुद्दा आहे विद्यार्थ्यांनो, तो म्हणजे कवितेतून मिळणारा संदेश. तो ये जब हम संदेश लिखेंगे तो कविता के द्वारा कवि हमें क्या संदेश देना चाहते हैं वो हमें हमारे अपने शब्दों में लिखना होता है.
तर कवितेतला संदेश हा आहे, या कवितेत कामगारांच्या कष्टमय जीवनाचे वर्णन केले आहे. आपल्या जीवनात येणारे दुःख, अडचणी, संकटे परतवण्याची हिंमत बाळगायला हवी. दुःख, अडचणी, संकटे त्यावर मात करत आयुष्य नव्याने जगायला शिकायला हवे, असा प्रेरणादायी व सकारात्मक संदेश या कवितेतून मिळतो. तो ये कविता से ये संदेश मिलता है कि ये जो मजदूर है उनका जीवन बेहद ही कष्टमय होता है और ऐसे कष्टमय जीवन का सामना करते हुए वो जीवन जीने की कला बखूबी सीखते हैं और इसीलिए वो हमेशा आशादायी रहते हैं, यानी कल के भरोसे वो अपनी ज़िंदगी, कल अच्छा होगा, कल अच्छा दिन आएगा, यही सोच में वो अपनी जीवन बिताने का प्रयास करते हैं. और दूसरी बात ये है कि वो अपने हालात में मजबूर होकर जीना नहीं छोड़ते हैं, तो अपने हालात को और बेहतर बनाने की कोशिश करते हैं. यही संदेश हमें इस कविता के द्वारा मिळता आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे विद्यार्थ्यांनो, तो म्हणजे कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. तर आपल्याला नेहमी सकारात्मकच लिहायचं असतं आणि म्हणून आपण कविता आवडली असंच लिहिणार आहोत आणि का आवडली याचं कारणसुद्धा देणार आहोत. 2 दिवस या कवितेचे कवी नारायण सुर्वे यांनी कामगारांचे दुःखमय जीवन साध्या, सोप्या, सहजपणे मांडलेले आहे. मुक्त छंदात कविता असली तरी त्यामध्ये वेगवेगळ्या प्रतिमांचा वापर केलेला आहे. जीवनाचे वास्तव रेखाटताना कामगारांचे जीवन जगण्यावर प्रेम कायम आहे. ते प्रेम टिपणारी ही कविता मला फार आवडली. तो ये कविता इसलिए पसंद है क्योंकि 2 दिवस इस कविता के द्वारा कवि नारायण सुर्वे जी ने ये जो मजदूर है उनकी दुखमय जीवन का वर्णन बेहद ही सिंपल लेकिन बहुत ही सटीक शब्दों में किया हुआ है. साथ ही साथ ये पोएम भले ही मुक्त छंद में हो, लेकिन वो रिदमिक होने के कारण उनमें विभिन्न प्रतिमाओं का उपयोग किया गया है. साथ ही साथ हमारे जीवन की जो वास्तविकता है और कामगार यानी मजदूरों के जीवन की वास्तविकता और हालात से समझौता करके, हालात से लड़कर जीवन पर प्रेम करने की जो उनकी उम्मीद है या उनकी जो ज़िद है, उस ज़िद का वर्णन इस कविता में किया है और इसी कारण ये कविता मुझे बेहद ही पसंद है. तो आइए बच्चों, ये रसग्रहण में जो आखिरी और छठा मुद्दा होता है वो होता है खालील शब्दांचे अर्थ लिहा. तर पहिला शब्द आहे शेकणे. शेकणे म्हणजे तापणे. दुसरा शब्द आहे दुनिया. दुनिया म्हणजे जग, वर्ल्ड. आणि तिसरा शब्द आहे सहाय्य. सहाय्याने मदत, हेल्प. आणि चौथा आहे धुंद. धुंद म्हणजे मुग्ध. तर अशा प्रकारे या कवितेच्या मुद्द्यांच्या आधारे स्पष्टीकरण लिहा हा जो प्रश्न दुसरा आपल्याला विचारला जातो, त्या प्रश्नामध्ये अधिक चांगले मार्क मिळण्यासाठी हे मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच उपयुक्त पडेल अशी आशा बाळगतो. अशाच प्रकारे इयत्ता 10वीच्या सगळ्या घटकांवर आधारित व्याकरण आणि कविता, उपयोजित लेखन या संदर्भातले व्हिडिओ पाहण्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुम्हाला उत्तम गुण मिळण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच मदत करेल एवढी आशा बाळगतो. धन्यवाद.